आज बनवणार आहे मी मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी। त्याकरिता आहे ना, मी परवाच्या दिवशी मटकी भिजायला टाकली होती आणि काल संध्याकाळी बांधून ठेवली कपड्यामध्ये। तर बघू शकता किती छान मोड आलेली आहेत। हे बघा, मी इथं टोपलं घेतलेलं आहे, टोपल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये मटकी टाकायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचं मटकीला। याप्रमाणे धुवायचं मटकीला। वरती जे मटकी येते ना ते टाकून द्यायची, अशी काढून टाकायची। बघा, मटकी मी स्वच्छ धुवून घेतली बघा, 2 पाण्यानं 2 वेळेस धुतली मी मटकीला। कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये मटकी टाकायची। एक टमाटर घेतलेला आहे, टमाट्याला कापून टाकायचं मटकीमध्ये। चवीनुसार मीठ टाकायचं। हळद आणि मीठ मटकीमध्ये टाकले ना तर मटकीला चव छान येते। 1 तांब्या पाणी। कुकरला झाकण लावायचं। मटकी पहिले शिजून घ्यायची। मटकी शिजवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती कुकर ठेवायचं आणि कुकरला फक्त एकच शिट्टी होऊ द्यायची। कुकरला 1 शिट्टी झालेली आहे बघा। आता कुकर थंड होऊ द्यायचं, गॅस बंद करायचा। मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी साहित्य: अद्रक लसूणची पेस्ट, 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 2 छोटे कांदे, कढीपत्ता, बदाम घेतलेली आहे। बदामला भिजू घातलं होतं मी, त्याला शिलून घेतलं, बदामचे छिलके काढलेले आहेत। खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याला पण कापून घेतलेलं आहे। कोकम घेतलेला आहे। मसाले: 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच काळा मसाला आणि थोडंसं मीठ। भाजी बनवण्यासाठी कांद्याला बारीक कापून घ्यायचं, अगदी बारीक कापायचं। याप्रमाणे दोन्ही पण कांदे मी याप्रमाणेच कापून घेते। कांदा कापून झालेला आहे, कोथिंबीर कापून घ्यायची। कोथिंबीरला सुद्धा बारीक बारीक कापायचं। हिरव्या मिरच्या अशा लांब लांब कापून घ्यायच्या। याप्रमाणे मिरच्या कापून झालेल्या आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकायचं, बदाम टाकायची, मिक्सरला बारीक करून घ्यायचं। खोबरं आणि बदाम मिक्सरला बारीक करून झालेली आहे, बघू शकता। मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, 2 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, मोहरी टाकायची, थोडं हिंग, जिरे, कापलेली हिरवी मिरची, कापलेला कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, 2 कोकम, कढीपत्ता तेलामध्ये परतून घ्यायचं। कांद्याला लालसर होईपर्यंत परतवायचं। बदाम आणि खोबऱ्याचं वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं। बदाम टाकल्यानं भाजीला तरी पण छान येते आणि भाजीची चव खूप छान लागते। अगदी थोडं पाणी परतून घ्यायचं। बदाम आणि खोबरं तेलामध्ये छान भाजलेलं आहे। पूर्ण मसाले टाकून घ्यायचे। आता मसाल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं। मसाले छान भाजायचे, घाई नाही करायची मसाले भाजताना। मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं, परतून घ्यायचं। मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं। 2 मिनिटं झाकण ठेवायचं। 2 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता।
मसाल्यानं छानपैकी तेल सोडलेलं आहे. परतून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचं. मसाले छान भाजले ना तर भाजी पण छान होते आणि चव पण भारी लागते भाजीला. शिजवलेली मटकी टाकायची, परतून घ्यायचं. बघा किती छान झाली मटकीची भाजी, बघू शकता. मटकीला उकळी आलेली आहे बघा. आता याच्यावरती कोथिंबीर टाकायचा, मिक्स करून घ्यायचं. बघू शकता मटकीची भाजी बनवून तयार झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा मोड आलेली मटकीची रस्सा भाजी कशी झाली ते.